हा सामना देखील 5 षटकांचा राहील. फलंदाजी करण्यासाठी येतोय निखिल आणि झॅझी. ओपनिंग साठी गेलाय निखिल आणि झॅझी. स्ट्राइक वर आहे झॅझी. बॉलर आहे भावेश. भावेशचा सामना करेल झॅझी. पहिला शतक. भावेशचा सामना करेल झॅझी. आणि नॉन स्ट्राइक वर आहे तो निखिल. वैयक्तिक पहिला आणि संघिक पहिला. पहिला चेंडू हाताळण्यासाठी भावेश तयार. भावेशचा सामना करेल झॅझी. भावेश तयार. पहिला चेंडू हाताळण्यासाठी त्याचा सामना करेल झॅझी. पहिला चेंडू हो उडवलाय. फटका फसलाय. बॉलर स्वतः नो मॅन्स लँड मध्ये लँड झालाय बॉल. अशा पहिल्या धावेने धावांचं झालंय श्री गणेश आणि खाता खोललाय इच्छापूर्ती अंडर 16 या संघाचा 1 धावांनी. भावेश हा कुठेतरी आपल्या स्वतःच्या फॉलन थ्रो मध्ये कॅच पकडायसाठी गेलता, परंतु कॉल होऊ नाही शकला आणि तो कॅच नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप झाला. दुसरा चेंडू घेऊन भावेश तयार. भावेशचा सामना करेल निखिल. दुसरा चेंडू भावेश तयार झालाय. हो उडावलाय. फटका फसलाय. प्रशांत देतोय फटकाच्या खाली. झेल बाद होतोय निखिल. परतावा लागेल निखिलला तंबूच्या दिशेने. भावेशने दिलाय पहिला झटका इच्छापूर्ती अंडर 16 ला. धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन येतो जिशान. चला जय श्रीराम मित्रमंडळाकडून सार्थक भोईरसाठी
मी वाशीगावकर मित्रमंडळ तुमचं ओपनर लवकरात लवकर ग्राउंडमध्ये पाठवावे. ओपनिंगची जोडी मैदानात चालले. मयंक राजेश सुतार आणि विनय भोईर. एवन जोडी वाशीगावची. विनय रवी भोईर. मी वाशीगावकर मित्रमंडळाला जिंकण्यासाठी 33 धावांचं आव्हान दिलंय. इच्छापूर्ती अंडर 16 या टीमने. यानंतरचा होणारा सामना रांजणदेवी 11 वर्सेस वाशीगाव 11 यांनी लवकरात लवकर आमच्या समालोचन कक्षात यावे टॉस साठी. मी वाशीगावकर मित्रमंडळाची सलामी जोडी. स्ट्राईकवर आहे मयंक सुतार आणि नॉन स्ट्राईकवर आहे विनय भोईर. इच्छापूर्ती अंडर 16 कडून बॉलिंग करण्यासाठी आलाय झॅझी. त्याचा सामना करील मयंक. झॅझी तयार. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिला. ओपनिंग बॉलर झॅझी तयार. त्याचा सामना करील मयंक. पहिला चेंडू उडवलाय. बॉल चाललाय दंदन दंदन करीत सीमारेषा पार. चौकार. मयंकच्या बॅट मध्ये आलाय खनकरीत चौकार. यापुढे होणारी मॅच रांजणदेवी 11 वर्सेस वाशीगाव 11. झॅझी तयार. दुसरा बॉल घेऊन त्याच्या शतकातला मयंक आता करील सामना. दुसरा चेंडू उडवलाय. गॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर येतोय, अडवतोय. ऑटो फिल्डिंग. मोठे एपर्स. एकदम कमी वयाचा मुलगा, कमी हायटीचा, तरी पण त्याने उडी मारून बॉल अडवलाय. या सेशन एक धाव मिळते. एक धावाच्या मार्फत धाव संख्या पोचते 5 या घरात. 2 चेंडू. झॅझी तयार. तिसरा चेंडू. विनय भोईर डॉट खातोय. विनय भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आले. जर एकाच 6 मारले तर जीवेश भगत यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. झॅझी तयार. चौथा बॉल घेऊन त्याचा मारा करील विनय. हो हो, सलग 2 चेंडू निर्धाव. मला वाटतंय कुठेतरी झॅझी आता विनय भोईरवर दबाव टाकताना दिसतोय. त्यांचा टीमचा कॅप्टन हितेश म्हात्रे सुद्धा कुठेतरी टापलेला दिसतोय. इथून बसल्या बसल्या खूप सारा ओरडतायत त्याला.
पाचवा चेंडू घेऊन हो उडवलाय कुठेतरी हितेश म्हात्रेचा ऐकलाय बॉल चाललाय सीमारेषच्या पार षटकार. षटकाराच्या मार्फत धावसंख्या जाऊन पोहोचले 11च्या घरात 5 चेंडू. झॅकी तयार 6वा चेंडू घेऊन हो निर्धाव चेंडू एक षटकार खाल्यानंतर पुन्हा डॉट चेंडू. या शतकात आले 11 धावा. नवीन बॉलर वेद भगत आलाय दुसरा शतक घेऊन. वेदचा सामना करेल मयांक. वेद देईल का काढून इथून एखादी विकेट आपल्या संघासाठी. वेद तयार. वेदचा सामना करेल मयांक. वैयक्तिक पहिलं संघिक दुसरं. वेद तयार. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू हटलण्यासाठी वेद. पहिला चेंडू हटललाय कट केलाय बॉल. बॉल चाललाय गॅप मध्ये. फिल्डर धावतोय पाटे परंतु फिल्डर आणि बॉलरच्या रेस मध्ये बॉल जिंकलाय. बॉल चाललाय दंदन दंदन चौकार. स्कोर झालाय 15. बिनगडी बाद. पहिला चेंडू हाताळलाय वेद भगत याने. मयंकने सुरेख असा फटका सजवला होता. दुसरा चेंडू घेऊन वेद त्याचा सामना करेल मयंक. हो स्विचितचा प्रयत्न पण नकारात्मक चेंडू. वाईट चेंडू. या वाईटने धावसंख्या झाली 16. बिनगडी बाद. कुठेतरी वेदला अकुल टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू चौका. दुसरा चेंडू वाईट. मयंक सुद्धा सेट झालाय. बॅट्समन वेद हटलण्यासाठी चौथा चेंडू. हो पुन्हा सुद्धा सुचितचा प्रयत्न पण बॉल कनेक्ट होत नाहीये. दोन चेंडू झालेत वेदच्या शतकातले. मयंकचा कुठेतरी प्रयत्न फसतोय. कुठेतरी प्रयत्नांना यश मिळत नाहीये तरी तो सुचितचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा हितेश मात्रे टापलेला आहे. पुन्हा एकदा येईल का मोठा फटका मयंकच्या बॅट मधून. वेद तयार. वेदचा सामना मयंक उडावलाय फटका फसलाय. किपर येतोय बॉल खाली. ओ मिस फील्ड. 2 धावा. या 2 धावांच्या मार्फत धावसंख्या पोचते 16च्या घरात. सॉरी 18च्या घरात. वेदच्या शतकातले 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू हटलण्यासाठी वेद तयार. स्विचितचा प्रयत्न करतोय. स्विचितचा बॉल कनेक्ट होत नाहीये तरी पण त्याच दिशेने खेळायचा प्रयत्न करतोय मयंक. मयंक भोईरसाठी सुवर्ण संधी. सार्थक भोईरकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. 2000चा पारितोषिक आलाय. सार्थक भोईर बोली लावतोय त्याच्यात हितेश मात्रे सुद्धा भर टाकतोय.
येईल का मोठा पटका? मिळतील का 2,000? सुपर संडे बनेल का मयंकचा? हो मारलाय पटका, चाललाय सीमारेषा पार. अंपायर षटकार. हा बॉल प्रीटचा बॉल असेल. 5 बॉल, शेवटचा बॉल शिल्लक. पाच चेंडू नंतर 24 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. वेदच्या शतकातील वेदचा सामना करील मयंक. स्विचितचा प्रयत्न सफल झालाय. बॉल चाललाय दंदन दंदन करीत सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद डीजे. तर यानंतरचा विनर विनर मध्ये सामना होईल. स्कोर झालाय 28. यानंतर आर्यन्स कलंबोली वर्सेस या मॅच मधून जो जिंकेल संघ त्यासोबत आर्यन्स कलंबोलीची मॅच लागेल. नवीन बॉलर आलाय निखिल. हाही एक आखल टप्प्याची गोलंदाजी करतो. निखिलचा सामना करील विनय भोईर, जो की अजूनपर्यंत 4 बॉल मध्ये 6 धावांवर खेळतोय. निखिल घेऊन येतोय वैयक्तिक पहिला निसंगिक तिसरं शतक. इथून जिंकण्यासाठी पाहिजे, इथून जिंकण्यासाठी पाहिजे फक्त आणि फक्त 5 धावा. 18 चेंडू आणि 5 धावा. निखिलचा सामना करेल विनय. विनय तयार. हो इनर रेज. पंच काय आहे? दुसरा चेंडू तयार. उडावलाय विनय भोईरने. फटका खाली क्षेत्ररक्षक येतोय. कॅच ड्रॉप. बॉल चाललाय सीमारेषा 5. चौकार. धन्यवाद डीजे. इथून जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावाची गरज. 17 चेंडू आणि 1 धाव. विनय भोईर स्विच केलाय. बॉल चाललाय पाठीमागे. निर्धाव चेंडू. आर्यन्स कलंबोली टॉस साठी या. 2 बॉल.